दोन सख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करून धर्मांतर केल्याची घटना पालघरमधून समोर आली आहे। या संदर्भात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपी अजून मोकाट आहेत। याशिवाय पालघरमधील अनेक मुलींचा स्टुडंट व्हिसा काढून त्यांना लंडन नेलं जात असल्याचाही आरोप होतोय। या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पाहूयात। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरास भाग पाडण्याची घटना पालघरमधील डहाणू परिसरात घडली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील दोन सख्या बहिणींबाबत घडलेल्या या घटनेनं संताप व्यक्त होतोय। आधी मोठ्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि मग तिच्या लहान बहिणीवर तसाच प्रयोग करून दोघींचे अश्लील व्हिडिओ काढून आरोपीनं ब्लॅकमेलिंग केलं। या प्रकरणात डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपी मात्र अजूनही मोकाट आहे। या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणूतील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। संताप सुद्धा आहे आणि चिंता सुद्धा आहे। लव जिहाद सारखी एक घटना आज या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळाली। यामध्ये हरामखोराने 22 वर्षाची मुलगी, तिच्या सोबत तर अत्याचार केलाच केला, पण तिच्या सख्या लहान बहिणीवरती सुद्धा अत्याचार केला। त्याचे व्हिडिओ काढले, त्या मुलींना ते दाखवून सतत ब्लॅकमेल करत राहिला। आज मी त्या मुलीच्या आई वडिलांना भेटले, माझ्याकडे शब्द नाही आहेत ते बोलत असताना आणि एक एक घटना सांगत असताना की कशा पद्धतीने मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढून पूर्णपणे आपल्या कयात घेतल्यानंतर त्या मुलींचा गैरफायदा घेतला। ऐकताना सुद्धा आमचा जीव कापून निघत होता। त्या संदर्भामध्ये मी आज पोलीस स्टेशनला भेट घेतलेली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। यावेळी आरोपीचं घर हे अनधिकृत असल्यानं बुलडोझर चालवला जाणार असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। 18 वर्षाच्या वरच्या मुली, सज्ञान मुली ज्याला आपण म्हणतो, या मुलींचा स्टुडंट व्हिसा काढून त्यांना थेट लंडनला घेऊन जाण्यात जात आहे। असे 4 परिवार मागच्या अर्ध्या तासामध्ये मला येऊन भेटले। ज्याने या 2 मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही। त्याचबरोबर पालघर डहाणू परिसरात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सज्ञान मुलींचे स्टुडंट व्हिसा काढून त्यांना लंडनला नेलं जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे। ज्यांची इथे खाण्याचे वांदे, अशा लोकांनी या मुलींचे व्हिसा, स्टुडंट व्हिसा काढलेले आहेत, त्यांचे पैसे भरलेले आहेत, त्यांना लंडनला घेऊन गेलेले आहेत। अशा 4 केसेस मगासच्या अर्ध्या तासात माझ्याकडे आलेल्या आहेत। या मुलींना कसं नेलं जातंय, कसं त्यांना फसवलं जातंय। 2 दिवसांनी आई वडिलांना फोन करून या मुली सांगतात की आम्ही आता लंडनला आलेलो आहोत। हे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतात। सज्ञान मुलींना आपल्या जाळ्यामध्ये फसवून त्यांना स्टुडंट व्हिसावरती लंडनला घेऊन जाणं, युकेला घेऊन जाणं, अशा केसेस सुद्धा वाढतायत। याच्यावरती सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग ऍक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे। तर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 2 पथकं परराज्यात रवाना झाल्याची माहिती डहाणूच्या पोलीस उपअधीक्षकांनी दिली आहे। 2 सख्या बहिणी याच्यामध्ये विक्टिम आहेत। रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत। ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेली आहे। आरोपी लवकरात लवकर मिळून येईल। पालघर जिल्ह्यात उघड झालेल्या या घटनांनंतर मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे आंतरजातीय विवाह करताना देखील कुटुंबियांना माहिती देण्याचा गुजरातसारखा कायदा महाराष्ट्रातही आणला जावा अशी मागणी चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत। आता धर्मांतर प्रकरणातील हा आरोपी कधी जेरबंद करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।